प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला वंदन. स्तुती करतो देवाची. त्याचा अनुग्रह, त्याची कृपा रोज आमच्यासाठी नवीन आहे. अजूनही आम्ही सुरक्षित आहोत, प्रभूमध्ये मजबूत आहोत, बलवान आहोत. त्याचं कारण प्रतिदिवशी आम्ही देवाला समर्पित व्हावं आणि एक चांगला प्रभूला पसंत पडणारा यज्ञ आम्ही प्रभूला सादर करावा. आज अनोश झाला आणि प्रार्थनेला प्रारंभ झाला. प्रार्थनेचे एक रहस्य आम्ही जाणून घेणार आहोत, जी मंडळीसाठी आणि प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. प्रार्थना आम्ही करतो, परंतु आमच्या ज्या प्रार्थना आहेत त्या प्रार्थना शास्त्रामध्ये नोंद करण्यासारख्या प्रार्थना असल्या पाहिजेत. जगात सगळेजण प्रार्थना करत आहेत. प्रत्येक व्यक्ती ज्याचा देवावरती विश्वास असो नसो, परंतु तो वेगवेगळ्या जाती धर्माचा मनुष्य आपापल्या पद्धतीने आपली प्रार्थना देवाला सादर करत असतो. परंतु पवित्र शास्त्रामध्ये अनोश झाला आणि प्रार्थनेला सुरुवात झाली, एक अद्भुत प्रकारचं सत्य आणि रहस्य त्या ठिकाणामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आज आमच्या संदेशाचा विषयच काय? अनोश प्रार्थनारंभ एक रहस्य. अनोश प्रार्थनेला आरंभ आणि एक रहस्य. काय रहस्य आहे? याच्या अगोदर आम्ही पाहतो, आदामाला एदेन बागेतनं घालवल्यानंतर त्या ठिकाणामध्ये प्रार्थनेचा उल्लेख तुम्हाला सापडत नाही. होय, नक्की त्या ठिकाणामध्ये अर्पण होतं, अर्पणाचा उल्लेख सापडतो, पण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 4थ्या अध्यायामध्ये मी ज्या जातो त्यास मला कळतं की तिथं प्रार्थनेला आरंभ झाला. म्हणजे याच्या अगोदर प्रार्थना मला दिसत नाही. अर्पण आहे पण प्रार्थना दिसत नाही. आणि एदेन बागेत तर प्रार्थनेची गरज नव्हतीच, कारण देव स्वतः आदामाला भेटण्यासाठी येत होता. त्याची उपस्थिती प्रार्थना करण्याच्या अगोदर देवाला आदामाला भेटण्याची उत्कंठा होती. प्रार्थना म्हणजे परमेश्वर आणि मानव हे एकमेकाला प्रार्थनेमध्ये भेटतात. परंतु एदेन बागेमध्ये मात्र देव स्वतः आदामाला भेटण्यासाठी उत्कंठित होत होता. ते दिवस आमच्यामध्ये यायला पाहिजे. जसं दानियल सुद्धा प्रार्थना करताना पवित्र शास्त्र सांगतं, देवदूत त्याच्या प्रार्थनेला प्रारंभ होण्यापूर्वी त्या ठिकाणामध्ये उतरत होते आणि देवदूत त्याला उत्तर देत होते की दानियला, तुझ्या प्रार्थनेला आरंभ होण्यापूर्वी देवानं तुला उत्तर दिलेलं आहे. म्हणजे काही लोकांची जी प्रार्थना आहे, आरंभ होण्यापूर्वीच देव त्यांना भेटण्यासाठी उत्कंठित असतो. परंतु मला त्या विषयाकडे जायचं नाही. आज जो विषय आम्ही पाहणार आहोत, उत्पत्तीचं पुस्तक, त्याचा 4था अध्याय आणि 25 आणि 26 वचनं. उत्पत्तीचं पुस्तक 4था अध्याय, त्याचं 25 आणि 26 वचन. आदामाने आपल्या बायकोस पुन्हा जाणिलं आणि तिला मुलगा झाला. त्याचे नाव तिने शेत ठेवले. त्याचं नाव त्यानं शेत ठेवलं. ती म्हणाली कायनाने हबेलाचा घात केला, म्हणून देवाने त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले आहे. शेत याचा मुलगा झाला. त्याचे नाव त्याने अनोश असे ठेवले. त्याचं नाव त्यानं अनोश असं ठेवलं. त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले. त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावानं प्रार्थना करू लागले. म्हणजे याच्या अगोदर प्रार्थना अस्तित्वात नव्हती. मग काय घटना घडली की जिथून प्रार्थनेला प्रारंभ झाला, जिथं देवाशी बोलायला सुरुवात झाली? याच्या अगोदर परिस्थिती शांत आहे आणि शास्त्र सांगतं शेतला अनोश झाला आणि प्रार्थनेला प्रारंभ झाला. आता काईन आणि हबेलाच्या काळामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या काळामध्ये अर्पण म्हणजे आराधना, अर्पण केलं जात होतं. तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करा. आणि आम्ही पाहतो की यज्ञ म्हणजे आमची आराधना आहे. परंतु आराधना अस्तित्वात असताना त्या आराधनेमध्ये, त्या कालखंडामध्ये जे अर्पण आराधनेच्या रूपानं देवाला सादर करत होती, परंतु ते आराधनेमधलं खरं समर्पण नव्हतं. खरं समर्पण असतं तर असं लिहिलं नसतं
की देवानं कायनापेक्षा हबेलाचं अर्पण मान्य केलं, त्याची आराधना मान्य केली. मग अशी कोणती घटना आहे का परमेश्वरानं या पृथ्वी तलावर असणाऱ्या दोन पुरुषांपैकी एका पुरुषाचं म्हणजे आदाम जरी आम्ही सोडला तरी या दोघांची आराधना, या दोघांचं अर्पण तिथं केलं जात होतं. निश्चित आदामानं त्यांना शिकवलं असेल की परमेश्वराला अर्पणाशिवाय संतुष्ट केलं जाऊ शकत नाही. त्याला नीतिनियम देवानं दिलेलेच असतील आणि ती त्याने त्याच्या लेकरांना शिकवले. परंतु ते शिकवत असताना आम्ही पाहतो की परमेश्वरानं या कायनाचं अर्पण अमान्य केलं आणि हबेलाचं अर्पण त्यानं मान्य केलं. आजही आम्ही प्रार्थना करत आहोत, आराधना करत आहोत, परंतु सगळ्याच आराधना, सगळ्याच प्रार्थना मान्य केल्या जाणार नाही जोपर्यंत शेतला शेतच्या पोटी जन्माला येत नाही किंवा अनोश त्याच्या कुळामध्ये जन्माला येत नाही, तोपर्यंत खऱ्या प्रार्थनेला सुरुवात होणार नाही. माझा मुख्य विषय जो आहे तो प्रार्थनेला प्रारंभ, जो आज तुमच्या जीवनामध्ये खऱ्या प्रार्थनेला प्रारंभ अनुष्याद्वारे व्हायला पाहिजे. कालपर्यंतच्या तुमच्या प्रार्थना आणि आजपासून तुमच्या होणाऱ्या प्रार्थना, या प्रार्थनेमधलं एक वेगळं पण आम्हाला शिकणं गरजेचं आहे. कोणती गोष्ट आहे? अर्पण त्या ठिकाणामध्ये होत असताना नव्यानं प्रार्थनेची गरज त्या लोकांना भासली. आराधना तिथं होत असताना नव्याने प्रार्थनेची गरज भासली. मग काय घडलं? उत्पत्तीचं पुस्तक 4था अध्याय आणि त्याची 3 पासून 8 पर्यंतची वचनं आपण वाचूया. काय त्या अर्पणाला अमान्य करण्याचं कारण काय? या हबेलाचं अर्पण मान्य केलं आणि कायनाचं अर्पण देवानं अमान्य केलं, याचं कारण आम्ही पाहणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक 4था अध्याय 3 पासून 8 पर्यंतची वचनं. काही काळ लोटल्यावर असे झाले की कायनानं परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणलं. हबेलाने सुद्धा आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्या वाचून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणलं. परमेश्वरानं हाबेल व त्याचे अर्पण याचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही. याचा त्याने परत वाचा ते वचन, 3रं वचन. काही काळ लोटल्यावर असे झाले की कायनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नातील काही अर्पण आणले. काही अर्पणातला फरक पहा. हबेलानं सुद्धा आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्याच्या पुष्टातून काही अर्पण आणले. पहा, 2 अर्पण आहेत. कायनाचं अर्पण अमान्य होण्याचं कारण काय? शास्त्र सांगतं त्यानं आपल्या शेतातील काही अर्पण, असंच लिहिलंय ना, आपल्या शेतातील उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. त्यानं आपल्या शेतातील उत्पन्नापैकी काही अर्पण. आणि हबेलाच्या बाबतीमध्ये त्यानं आपल्या उत्पन्नातलं प्रथम अर्पणातलं पुष्ट अर्पण. भेद लक्षात घ्या. स्पर्धेला सुरुवात झाली, भेद त्या ठिकाणामध्ये परमेश्वरानं अर्पणामध्ये केला. याचं कारण काय? यानं द्यायचं म्हणून अर्पण दिलं. प्रथम नव्हतं, ते प्राधान्यक्रम देवाला नव्हता. त्याच्या अर्पणामध्ये देवासाठी दुय्यम स्थान आहे. वास्तविक पाहतात त्यानं अर्पण कायनापेक्षा हबेलापेक्षा पहिल्यांदा अर्पण केलं. पहिले कायनाचं नाव आहे, म्हणजे हबेलानं अर्पणाची गडबड तर केली, परंतु देवाला द्यायचं, मला वाटतं देवाला दिलं पाहिजे आणि म्हणून त्यानं एक नियम म्हणून त्या ठिकाणामध्ये दिलेलं आहे. आमच्याही जीवनामध्ये तसं नसतं का? प्रार्थना करावी लागती, आराधना करावी लागती, म्हणून मी आराधना करत आहे, म्हणून मी प्रार्थना करत आहे. गीत गावं लागतं म्हणून मी गात आहे, चर्चला जावं लागतं मी म्हणून जात आहे. पण ते माझं पहिलं नाही आहे. म्हणजे देवाला जे पुष्ट, जे चांगलं, जे मुख्य, ते आम्ही देवाला दिलेलं नाहीये. कायनानं तसं केलं. हबेलाच्या बाबतीमध्ये त्यानं म्हटलं त्याचं पहिल्या अर्पणातलं जे पहिलं देवासाठी त्यानं पहिलं काढून ठेवलं. कान देऊ नाही का? परमेश्वर तुमच्या जीवनात प्रथम स्थानी असू द्या.
जर तुमच्या जीवनात देव प्रथम स्थानी नसेल तर तुमच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की देवाचा अनुग्रह किंवा ज्या गोष्टी तुम्ही प्रभूला देत आहात त्याचं प्रतिफळ पण तुम्हाला मिळणार नाही, तुमची नोंद सुद्धा घेतली जाणार नाही. आज पुष्कळ लोक या कायनाच्या अर्पणासारखं देवाला दुय्यम देत आहेत. ज्या दिवशी तुम्हाला वेळ असतो त्या दिवशी प्रार्थना, चर्चला पण जाताना तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे ज्या पहिल्या गाण्यापासून आराधनेपासून आराधना पराकुटीच्या शिखरावरती जात असताना त्या ठिकाणामध्ये तुमचं आगमन असतं का? तुमचं सगळं कामकाज पहिल्यांदा, तुमचा नाश्ता पहिला, तुमचं सगळं आणि तुमचं व्यक्तिगत काम पहिल्यांदा आणि मग दुसरं असणारं स्थान तुम्ही देवाला देता, मग तुमचं अर्पण कसं मान्य केलं जाईल? आणि इथं काय घडलं माहिती का? या कायनाच्या बाबतीमध्ये देवानं त्याचं अर्पण अमान्य करण्याचं कारण त्याच्या खाली आपण वाचूया अजून. पण काईन व त्याचे अर्पण याचे त्याने आदर केला नाही, याचं त्यानं आदर केला नाही, म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. त्याचं कारण देवानं या कायनाचं अर्पण अमान्य करण्याचं कारण जर मी पाहिलं तर त्याच्यामध्ये एक संताप आहे, द्वेष आहे. प्रभूला प्रत्येकाचा स्वभाव ठाऊक आहे, तुमचं जीवन त्याला ठाऊक आहे, कशा प्रकारचं तुमचं वर्तन आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये काय आहे. देवाला माहिती होतं हा शीघ्र कोपी किंवा संतापी व्यक्ती आहे. कान देऊ नाही का? कितीही प्रार्थना करा पण तुम्हाला तुमच्या भावनेवरती कंट्रोल करता आला नाही, तुम्हाला तुमच्या स्वभावावरती कंट्रोल करता आला नाही, तुम्हाला तुमच्या रागावरती कंट्रोल करता आला नाही, तर परमेश्वर तुमचं अर्पण कधीच मान्य करणार नाही, कधीच प्रभू तुमच्या अर्पणाला स्वीकारणार नाही. जसं आम्ही पाहतो या कायनाच्या अंतःकरणामध्ये संताप होता, त्याचा चेहरा उतरला. लक्षात घ्या, कशासाठी चेहरा उतरला? तेव्हा परमेश्वर कायनास म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तुझं तोंड का उतरलं? तू बरं केलं तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही का? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे. परमेश्वरानं त्याला विचारलं, अरे तू का खिन्न, का तुझा चेहरा उतरला? लक्षात घ्या, तुम्ही देवाचे लोक या नात्यानं काही वेळेस तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव या तुमच्या प्रार्थना, तुमच्या आराधना देवापासून नाकारले जाण्याचं कारण बनतं. देव तुमचा चेहरा मंदिरामध्ये पाहत असतो, तुमच्या घरामधलं तुमचं वर्तन. लक्षात घ्या, प्रार्थना जी अंतःकरणातनं आहे ना त्यांचे चेहरे नेहमी प्रसन्न असत. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2 अध्यायात सांगितलं, ते घरोघरी एकत्र जमत भ्राकर मोडण्यामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये तत्पर असत आणि लोक त्यांना पाहून प्रसन्न असत. प्रार्थना करणाऱ्याचं वैशिष्ट्यच आहे, त्याच्या चेहऱ्यावरती कधी खिन्नता नसते. आराधना करणाऱ्याचं वैशिष्ट्यच आहे. आणि जर तुम्ही प्रार्थना करता, जर तुम्ही आराधना करता पण तरी तुमचा चेहरा कष्टी बनतो, कारण काय? हाबेल. मंदिरामध्ये अनेक हाबेल तुम्हाला सापडतील. कधी कधी देवानं त्यांचं सगळं मान्य केलेलं असतं आणि त्याच्यामुळं तुम्हाला वाईट वाटतं. त्यांची सेवा चांगली, त्यांना त्या ठिकाणामध्ये देवानं भरपूर कृपादानं दिली, त्यांच्या सेवेमध्ये जास्त फळ आहेत, त्यांचंच कौतुक केलं जातं, त्यांनाच पुढं केलं जातं. परंतु लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी देवापासून घडत असतात. काही कदाचित म्हटलं असतं त्या दिवसामध्ये, मी स्वतःला रिपेअर करेल, मी अजून चांगलं काहीतरी प्रभूला प्रसन्न करण्यासाठी देवाला काय आवडतं त्या पद्धतीने मी माझ्यामध्ये सुधारणा करेल आणि याच्यानं त्याने एक चांगला ॲटिट्यूड, चांगला दृष्टिकोन घेऊन जर त्या दिवशी बाहेर पडला असता तर कदाचित उत्पत्तीच्या पुस्तकातल्या घटना बदलल्या असतील. परंतु बायबल सांगतं, परमेश्वर त्याला म्हटला, काय ना तुझा चेहरा उतरलेला आहे आणि आता पाप दाराशी टपून आहे. कान देऊ नाही का? नुसतंच अर्पण, नुसतंच आराधना याच्याद्वारे तुम्ही देवासमोर जाऊ शकत नाही. ज्या दिवशी तुमचा चेहरा संतापतो, ज्या दिवशी तुमच्यामध्ये राग असतो आणि तो राग नव्या पापाला जन्म देत असतो, नव्या रीतीनं, आणि तुमच्या जीवनावरती ते पाप राज्य करू लागतं. जसं पाहतो की कायनाच्या बाबतीमध्ये परमेश्वराने त्याला सावध केलं, तुझं अर्पण अमान्य होण्याचं कारणच काय? तू पाप दाबा धरून बसले आणि पापाला तू वाढ देण्याचं काम करत आहे. पुढे वाचा बरं. तू बरं केलं तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही का? लक्षात घ्या, जर चांगलं केलं तर चेहरा प्रसन्न असतो. जर एखाद्याचा चेहरा सतत दुःखी, त्रासलेला, खुनशी असेल ना तर त्याने समजून घ्यायचं, मी अजूनपर्यंत बरं केलं नाही. मंडळीमध्ये असे घटक सापडतात, परिवारामध्ये असे घटक सापडतात ज्यांच्या चेहऱ्यावर
कायमस्वरूपी जर तुम्ही बघितलं, रागावलेलं, त्रासलेलं आणि एक प्रकारचा खुनशी चेहरा तसा असतो. जसं आम्ही पाहतो या कायनाचा चेहरा खुनशी होता. आणि खुन्नस का, तर हाबेलाचं अर्पण मान्य केलं. काय मंडळीमध्ये जाताना खुनशी भावनेनं तुम्ही जात आहात का? एक रहस्य मी तुम्हाला सांगतो. कायनानं हाबेलाचा घात करण्याचं कारण त्याच्यामध्ये असणारी खुन्नस, त्याच्यामध्ये असणारी द्वेष भावना, त्याच्यामध्ये असणारी ईर्ष्या, त्याच्यामध्ये असणारी स्पर्धा. देवाच्या लोकांमध्ये कुठल्याच बाबतीत स्पर्धा असता कामा नये. प्रत्येकाला देवानं ज्या त्या जागेवरती अतिशय परफेक्ट बसवलेलं आहे. डोळ्याला डोळ्याचं काम दिलेलं आहे, हाताला हाताचं काम दिलेलं आहे. डोळा हाताचं काम करू शकत नाही, हात डोळ्याचं काम करू शकत नाही, आणि नाक आणि हाताचं काम करू शकत नाही. प्रत्येकाला जिथं तिथं जागा दिली, पण याच्यातला एकही शरीरातला अवयव एकमेकाशी ईर्ष्या धरत नाही किंवा एकमेकाशी स्पर्धा करत नाही. आम्ही पाहतो ज्यावेळेस दुर्गंधी येते त्यावेळेस नाक मेंदूला सांगतं या भागामध्ये दुर्गंधी आहे, आणि मग ते मेंदू पायाला आज्ञा करतो. आता त्या ठिकाणामध्ये पाय असं म्हणत नाही, आणि नाकानं सांगितलं दुर्गंधी, मी कशाला जाऊ, पण तर सगळं शरीर घेऊन तो पाय त्या ठिकाणातून निघून जातो. का? डोळे पाहतात समोर खड्डा आहे, आणि ते मेंदूला सांगतं की समोर खड्डा आहे, शरीराला पायाला घेऊन जायला सांग दुसरीकडे. पाय कधी त्या डोळ्याची ईर्ष्या करत नाही, आणि तू कशाला मला सांगत आहे, आणि मी तुझी आज्ञा का पालन करू, परंतु पाय त्या ठिकाणातून निघतं, आणि मग संपूर्ण शरीर वाचतं. मंडळी देखील वाचण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं ईर्ष्या करण्याच्या ऐवजी एकमेकाला मदत केली पाहिजे, तर मंडळी शरीराच्या रूपानं वाचेल. खान देऊ नये का? एक प्रार्थनेचं रहस्य तुम्हाला सांगत आहे, एक आराधनेचं रहस्य तुम्हाला सांगत आहे. एकमेकाशी ईर्ष्या, एकमेकाशी स्पर्धा कराल तर देव तुमचं अर्पण अमान्य करेल. परंतु जर हबेलासारखं तुमच्याकडे असेल, हबेल आम्ही पाहतो त्यानं अर्पण घेऊन परमेश्वरासमोर गेला. त्याला कुणाशी ईर्ष्या नव्हती, त्याला कुठल्याच प्रकारची भावना नव्हती. त्याचा भाऊ त्याला मारत असताना कुठेही त्या ठिकाणामध्ये त्यानं प्रतिकार केला नाही. त्याला ठाऊक आहे जर आज माझ्या शरीराचं अर्पण जरी प्रभूसाठी होत असेल तर त्या अर्पणासाठी मी तयार आहे. कधी कधी मंडळीमध्ये, परिवारामध्ये तुम्हाला स्वतःला अर्पण व्हावं लागतं, परंतु खान देऊ नये का, तुम्ही स्वतःचं अर्पण करण्यासाठी तत्पर असा. तुमच्या शरीराचं बलिदान तुम्हाला देण्यासाठी तयार असलं पाहिजे. शास्त्र सांगतं त्याच्या अंतःकरणामध्ये ईर्ष्या भरलेली होती. ईर्ष्या असणाऱ्या अंतःकरणाची आराधना, ईर्ष्या असणाऱ्या व्यक्तीच्या अंतःकरणातली प्रार्थना, ईर्ष्या असणाऱ्या व्यक्तीची सेवा प्रभू कधीच मान्य करत नाही. परिवारामध्ये ईर्ष्या आहे, मंडळीमध्ये ईर्ष्या आहे, आणि ती ईर्ष्या असणारी व्यक्ती तू असशील तर बायबल सांगतं तू कायनाच्याच बाबाचा आहे. मला वाटतं एक वचन वाचू म्हणजे आपल्याला त्या ठिकाणात समजेल की तो काईन जो आहे आणि तो आमच्या सारखाच, आमचंच व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये. इब्रिलोकाचं पत्र 2 अध्याय 10 पासून 13 पर्यंतची वचन आपण वाचूया. इब्रिलोकाचं पत्र आणि त्याचा 2 अध्याय 10 पासून 13 पर्यंतची वचन. इब्रिलोकाचं पत्र 2 अध्याय 10 ते 13 वचन. कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे, ज्याच्यासाठी सर्व काही आहे व ज्याच्याद्वारे सर्व काही आहे, ज्याच्याद्वारे सर्व काही आहे, त्याने पुष्कळांना पुत्रांना गौरवात आणताना त्याच्या तारणाचा जो उत्पादक आहे, त्याला दुःख सहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे त्याला उचित होते. कारण जो पवित्र करणारा व ज्यांना पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकापासूनच आहेत. या कारणास्तव त्यांना बंधू म्हणावयाचं त्याला लाज वाटत नाही. तो म्हणतो मी आपल्या बंधूजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन, महामंडळात तुझे स्तवन करील. आणि पुन्हा तो म्हणतो मी त्याच्यावर भरोसा ठेवेन. तसेच पहा मी व देवाने मला दिलेली मुले ज्या अर्थी मुलं एकाच रक्त मांसाची होती, त्या अर्थी
हाती तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला. त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणाऱ्या म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावे. मरणाने शून्यवत करावे. आणि जे मरणाच्या भयानं आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. बस आम्ही सर्वजण या बंधनामध्ये जे अडकून पडलेले, जे कायनाचे स्वभाव आमच्यामध्ये आहेत, तसं एकाच रक्तमांसातनं आम्ही आलेलो आहे. कोणतं रक्तमांस? आदामापासून आलेले, चालत आलेले आम्ही लोक आहेत. आणि त्याच पद्धतीनं ईर्ष्येचं जीवन आमच्यामध्ये आहे. बायबल सांगतं ईर्ष्या मनुष्याचा घात करतं. आणि आम्ही पाहतो की त्या दिवशी आराधना चालू होती. काईन आणि हाबेल दोघं पण आराधना करणारे लोक अस्तित्वात होते. परंतु ज्या दिवशी काईनानं हाबेलाचा घात केला त्या दिवशी आराधना बंद झाली. त्या दिवशी अर्पण बंद झालं. हाबेल मेला. आणि काईनाच्या बाबतीमध्ये आम्ही पाहतो की काईन या ठिकाणामध्ये परागंद झाला, शापित झाला, आराधना बंद झाली. मंडळीमध्ये जर काईनाच्या स्वभावाचे लोक असतील, परिवारामध्ये जर काईनाच्या स्वभावाचे लोक असतील, तर मंडळीमध्ये आणि परिवारामध्ये आराधना बंद होणार आहे. मंडळी कधीच आराधना करू शकणार नाही. करेल आराधना, पण ती आराधना देवाला मान्य असणारी आराधना नसणार आहे. आम्ही त्याच्यासारख्या स्वभावाचे बनू नये. काईनाचा स्वभाव आमच्यामध्ये कधी येता कामा नये. काईन म्हणजे नेमकं काय? कोण व्यक्ती काईन आहे? आमच्यामध्ये तो काईन आहे का? आमच्यामध्ये तो काईनाचा स्वभाव आहे का? काईन या शब्दाचा अर्थ लोहार किंवा भाला बनवणारा व्यक्ती. कोण लोहार आहे? ज्या लोहाराकडे तुम्ही बघितलं तर लोखंडावरती घाव घालणारा व्यक्ती तो आहे. भाला बनवणारा व्यक्ती आहे. कठीण हृदय असणारा व्यक्ती कोण आहे? काईन आहे. लोहार म्हणजे घाव घालणारा. मग तुम्ही म्हणाल आमच्यामध्ये तर काही नाहीये, पण कधी कधी तुमचे शब्द सुद्धा लोकांवरती घाव करून जातात. आमच्या शब्दानं कोणाचं तरी हृदय तुटतं. आमचं शब्द एखाद्या भाल्याप्रमाणे कोणाला तरी टोचत असतात. मंडळीमध्ये कोणाला तरी टोचतात, परिवारामध्ये कोणाला तरी टोचतात. ते काईनाच्या स्वभावाचे लोक आहेत. आणि जसं काईनानं हाबेलाचा घात केला ना, आणि ती आराधना बंद झाली. नीट ऐका, हाबेल जर अस्तित्वात असता तर तो परमेश्वराला नित्य आराधना सादर करणारा व्यक्ती असता, अर्पण सादर करणारा व्यक्ती असता. कधी कधी आम्ही देखील मंडळीमध्ये या भाल्याप्रमाणे लोकांना टोचतो आणि त्या लोकांची प्रार्थना बंद होऊन जाते. ते लोक प्रार्थना करू शकत नाही. आमच्या स्वभावामुळं ते मंडळीमध्ये आल्यावर सुद्धा त्यांना शांत बसावं लागतं, का तर आमचे वाद त्यांच्या बरोबर आहे. ती आराधना, ती समर्पणाची आराधना आणि ते लोक करू शकत नाही, आणि त्यांच्याबरोबर आम्ही पण करू शकत नाही. का? कारण आमचा स्वभाव मुळात काईनासारखा स्वभाव आहे, भाला बनवणार आहे. तसं तो लोहार जो आहे ना, आणि त्या वस्तूला धार लावत असतो ना, तसं आम्ही शब्दाला घरामध्ये बसून धार लावत असतो. कसं जाऊन मी त्याला टोचून बोलू, कसं मी त्याचा अपमान करू, कसं त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आणू, कसं त्याची मानहानी झाली पाहिजे, कसं त्याचं मंदिरात येणं बंद झालं पाहिजे. लक्षात घ्या, काईनाचा स्वभाव अतिशय घातक स्वभाव आहे. कठीण हृदय, घाव घालणारा स्वभाव हे आमच्यासाठी अतिशय भयानक प्रकारची गोष्ट असेल. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, अशा लोकांची प्रभू कधीच गय करत नाही. यहुदाचं पत्र 11 वचन आपण वाचणार आहोत. यहुदाचं पत्र आणि 11 वचन आपण वाचणार आहोत. यहुदाच्या पत्रामध्ये काय सांगितले वाचूया. यहुदाचं पत्र 11 वचन. त्याची केवढी दुर्दशा होणार, त्याची केवढी दुर्दशा होणार, कारण ते कायनाच्या मार्गाने चालले, चालले द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांती मार्गात बेफामपणे घुसले. कायनाच्या मार्गाने चालणारे लोक कोण? कायनाच्या मार्गाने चालत आहे. जे लोक हाबेलाचा घात करतात, जे लोक ज्यांच्यामध्ये ईर्ष्या आहे, ते कायनाच्या मार्गाने चाललेले आहेत. काय तुला तुझ्या बंधूविषयी ईर्ष्या आहे का? सेवा करणाऱ्या व्यक्तीविषयी तुला ईर्ष्या आहे का? तुझ्यामध्ये ती स्पर्धा आहे का? प्रभूनं त्याला दिलेल्या जागेविषयी तुझ्या मनामध्ये ईर्ष्या आहे का? त्याच्या प्रार्थनेविषयी, त्याच्या वाजवण्याविषयी, त्याच्या गाण्याविषयी, कोणत्या गोष्टीविषयी तुला ईर्ष्या आहे?
तुझ्या कुटुंबामध्ये, तुझ्या परिवारामध्ये तुझा भाऊ तुझ्यापेक्षा मोठ्या पदावरती आहे, त्याचं उत्पन्न जास्त आहे, त्याला चांगल्या प्रकारचं राहणीमान आहे, याच्याविषयी तुला ईर्ष्या आहे का? तुम्ही सगळेजण, बायबल सांगतं त्या दुष्टाच्या स्वभावात, तिथं असं म्हटलं तो दुष्ट काईन. आज आमच्यामध्ये पण तो दुष्ट व्यक्ती लपलेला आहे. त्यानं ज्या व्यक्तीला देवानं ज्या स्थितीमध्ये ठेवलं त्यानं त्या स्थितीमध्ये राहणं गरजेचं आहे. देव तुमची स्थिती पालटणार आहे. आम्ही पाहतो दरिद्री लाजरस फोडानं भरलेलं शरीर घेऊन तिथं तसाच थांबला, पण त्यानं प्रार्थनेचं जीवन टिकवलं. त्यानं त्या राजाची ईर्ष्या केली नाही, त्या श्रीमंत माणसाची ईर्ष्या केली नाही. श्रीमंत माणूस ख्याली खुशालीचं जीवन जगत असताना त्यानं त्याच्याशी कधी ईर्ष्या केली नाही. मेजावरचं पडलेलं आणि तो खात होता आणि तसं त्यानं जीवन जगवलं. आणि शास्त्र सांगतं तो मेल्यावर स्वर्गामध्ये गेला, पण त्यानं ईर्ष्या धरली नाही. देवाच्या लोकांचं हे वैशिष्ट्य आहे. आत्मिक जीवन सांभाळणाऱ्या लोकांची ख्याती आहे, त्यांच्याकडे ईर्ष्या नाही. कामावरती कधी ईर्ष्या करू नका. जिथं तुम्ही काम करताना अधिकाऱ्याविषयी, तुमच्या सहकार्याविषयी जर तुमच्यामध्ये ईर्ष्या असेल तर ती ईर्ष्या त्या व्यक्तीला नष्ट करणाऱ्याने पर्यायानं तुम्हाला परागंदा व्हावं लागणार आहे, पळावं लागणार आहे. कुठंच तुम्ही टिकणार नाही. ना मंडळीत टिकणार आहे, ना परिवारामध्ये टिकणार आहे, ना परिवारातले लोक तुमच्यामुळे टिकणार आहेत, ना मंडळीतले लोक तुमच्यामुळे टिकणार आहेत. अनोश झाला आणि तिथला वातावरण बदलून गेलं. पुढे आम्ही वाचणार आहोत मत्त्याचं शुभवर्तमान त्याचा 23वा अध्याय आणि त्याचं 35 वचन. मत्त्याचं शुभवर्तमान 23वा अध्याय आणि त्याचं 35 वचन. मत्ते शुभवर्तमान 23वा अध्याय आणि त्याचं 35 वचन. यासाठी की नीतिमान हाबेल याच्या रक्तापासून वेदी व पवित्र स्थान यांच्यामध्ये ज्याला तुम्ही जीवे मारले तो बरख्याचा पुत्र जखर्या याच्या रक्तापर्यंत जे सर्व नीतिमान लोकांचं रक्त पृथ्वीवर पाडण्यात आलं त्यांचा दोष तुमच्यावर यावा. इथं मी पाहतो काईन जो आहे तो त्याच्या संबंधाने म्हटलं तो दुष्ट आहे, जो स्पर्धा करतो, ज्याच्यामध्ये ईर्ष्या आहे, ज्याच्यामध्ये घातक प्रवृत्ती आहे, जो भाला बनवतो तो कायनाच्या स्वभावाचा व्यक्ती आहे. जो दुसऱ्याला टोचतो, ज्याचे शब्द दुसऱ्याला घायाळ करतात, ज्याचा स्वभाव एखाद्या व्यक्तीला मारतो, ज्याच्या स्वभावामुळे परिवार उद्ध्वस्त होतो, ज्याच्या स्वभावामुळे मंडळीमधले लोक बाहेर जातात, तो व्यक्ती कायनाच्या स्वभावाचा आहे. आणि बायबल सांगतं हाबेल मात्र नीतिमान होता. हाबेलाचं अर्पण मान्य होण्याचं कारण तो नीतिमान अशा प्रकारचा व्यक्ती होता. रक्त त्यानं सांडलं आणि आम्ही पाहतो जेवढ्या लोकांनी रक्त सांडलं, येशू ख्रिस्त आणि त्या कोण म्हटलंय तिथं, यासाठी की नीतिमान हाबेल याच्या रक्तापासून वेदी व पवित्र स्थान यांच्यामध्ये ज्याला तुम्ही जीवे मारले, वेदी व पवित्र स्थान याच्यामध्ये तुम्ही ज्याला जीवे मारले तो बरख्याचा पुत्र जखर्याचं सुद्धा रक्त सांडलं, येशूचं रक्त सांडलं, हाबेलाचं रक्त सांडलं. आणि शास्त्र सांगतं नीतिमान लोक रक्त सांडतात. दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हणेल, नीतिमानावरती नेहमीच हल्ला होत असतो, कारण नीतिमान लोक त्या दुष्ट कायनाच्या प्रवृत्तीला बळी पडतात, त्याच्या हल्ल्याला बळी पडतात. धार्मिक, आणि आम्ही पाहतो कायनासारखी प्रवृत्ती नेहमीच धार्मिकताला हतबल करते आणि त्याची धार्मिकता संपवावी याच्यासाठी ते त्याच्यावरती हल्ला करतात. कान देऊ नाही का? आजचं वचन तुम्हाला खडबडून जाग करणार आहे. माझ्यामुळे जर कोणाची प्रार्थना बंद झाली, धार्मिकता जर त्यानं अनुसरण्याचं बंद केलं, तर माझा स्वभाव त्या कायनासारखा स्वभाव आहे. कोण माझ्यामुळे प्रार्थना बंद केलेली आहे? कोणासाठी मी अडखण ठरलेलो आहे? कायनानं जसं हाबेलाचा घात केला, त्याला खलास केलं, तसं माझ्यामुळे कोणी देवाच्या पवित्र स्थानामध्ये किंवा देवाच्या गौरवामध्ये प्रवेश करण्याच्या ऐवजी, आराधनेमध्ये प्रवेश करण्याच्या ऐवजी तो आराधनेपासून दूर तर गेला नाही ना, तो प्रार्थनेपासून दूर तर गेला नाही ना. माझ्यामुळे तो अडखळला का? मी त्याला नष्ट केलं का? त्याचं प्रार्थनेचं जीवन मी उद्ध्वस्त केलं का? तर मी माझा अहंकार, माझी स्पर्धा, माझं महत्वाचं स्थान, माझं महत्व वाढावं
दोनच व्यक्ती पृथ्वी तलावरती, काईन आणि दुसरा हबेल. परंतु यांच्यामध्ये आम्ही पाहतो या काईनाला जबरदस्त हबेलाविषयीची स्पर्धा वाटली आणि स्पर्धेनं या पृथ्वी तलावरती असणाऱ्या काईनाचं अस्तित्व त्यानं नष्ट करून टाकलं. म्हणून लक्षात घ्या, काईनाची कृत्य दुष्ट कृती. पहिले योहान त्याचा 3रा अध्याय 12 वचनामध्ये आम्ही पाहतो. पहिले योहान 3रा अध्याय आणि त्याचं 12 वचन आम्ही वाचणार आहोत. काईन त्या दुष्टताचा होता, काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला. त्याच्यासारखे आपण नसावे. त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? त्यानं त्याचा वध कशासाठी केला? कारण काईनाची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती. कधी कधी नीतिमान लोक आम्हाला आवडत नाहीत. आम्ही त्यांचा द्वेष करतो. ते जास्त प्रार्थनेत आहे. ते कोणाविषयी निंदा करत नाही, त्याचा पण आम्हाला अडचण होती. ते कोणाविषयी वाईट बोलत नाही, याची पण आम्हाला अडचण होती. ते आमच्या बरोबर येत नाहीत, याची आम्हाला अडचण होती. बायबल सांगतं काईनाची कृत्य दुष्टतेची कृत्य होती, पण हबेलाची कृत्य नीतिमानाची कृत्य होती. हबेलासारखं जीवन जगता आलं पाहिजे. हबेल या शब्दाचा अर्थच आहे श्वास. हबेल म्हणजे अनिश्चित अशा प्रकारचं जीवन. हबेल म्हणजे श्वास, अनिश्चितता. कान देऊ नाही का? प्रत्येक व्यक्तीला हबेल बनायचं म्हणजे त्याला श्वास बनायचंय. श्वास म्हणजे कळतं का? व्हेंटिलेटर कळतं का? एक व्यक्ती मरायला लागला ना तर त्याला श्वास दिला जातो. हार्ट अटॅकने पडलेला व्यक्ती जो आहे ना तो मरायला लागतो ना, त्याला कृत्रिम श्वास दिला जातो. का? तर तो जिवंत राहावा. हबेल बनणं म्हणजे मरत असलेल्या व्यक्तीला जीवदान देणं. एखादा व्यक्ती आत्मिक जीवनामध्ये मरत आहे, त्यानं केलेल्या चुकांमुळे पापांमुळे तो मरत आहे, त्याला जीवदान देण्याचं काम हबेलासारखं आम्हाला करावं लागेल. हबेलानं काईनाला जीवदान दिलं प्रियांनो. काईनामुळे तो हबेलामुळे तो मरणार होता. हबेलाचं रक्त स्वर्गापर्यंत ओरड करत गेलं. परंतु आम्ही पाहतो की तरी सुद्धा हबेलामुळे त्याला जीवदान मिळालेलं आहे. तो वाचलेला आहे. देवानं त्याला दंड दिला, पण त्यानं क्षमा मागितली काईनानं. आणि परमेश्वरानं त्याला म्हटलं की तुला आणि परागंदा होऊन फिरावं लागेल, पण जो कोणी काईनाचा आणि काईनावरती हल्ला करेल परमेश्वर त्याचा सूड उगवेल. पृथ्वी तलावरती आम्ही आत्मिक मनुष्य म्हणून जगत असताना, मंडळीमध्ये मी जगत असताना माझा उपयोग कोणाला तरी झाला पाहिजे. मरणाऱ्या व्यक्तीमध्ये श्वास फुंकण्याचं काम मी केलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर त्यानं अनेक लोकांना श्वास दिलेला आहे. नाईन गावामध्ये असणाऱ्या त्या मेलेल्या मुलाला त्यांनी श्वास दिला, त्याला जिवंत केलं आणि त्याच्या आईच्या हवाली करून टाकलं. तिचा आधार तिला परत देऊन टाकला. मरियाचा आणि मार्ताचा भाऊ लाजरस मेलेला होता, परंतु येशू तिथं गेला आणि कबरातनं त्याला बाहेर काढलं. त्याला पुन्हा श्वास दिला आणि पुन्हा त्याच्या हातात, त्याच्या बहिणींच्या हातामध्ये त्याला सुपूर्त केलं. श्वास देण्याचं काम केलं. आदाम देवानं तयार केला आणि आपला श्वास त्यानं त्या आदामाला दिला. आता आम्ही पाहतो हबेल म्हणजे पण श्वास आहे. तुम्ही देखील तुमच्या परिवारातल्या लोकांना श्वास द्या, त्यांना मरू देऊ नका. मंडळीतल्या लोकांना श्वास द्या. हबेल म्हणजे श्वास त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहिलो. आणि मग आम्ही पाहतो की त्या ठिकाणामध्ये ज्यास हा हबेल मेला, वाचूया आता पुन्हा ते वचन, उत्पत्तीचं पुस्तक आणि त्याचा 4था अध्याय 25 आणि 26 वचन. आदामाने आपल्या बायकोस पुन्हा जाणिले आणि तिला मुलगा झाला. त्याचे नाव तिने शेत ठेवले. त्याचं नाव तिनं शेत ठेवलं. ती म्हणाली काईनाने हबेलाचा घात केला म्हणून देवाने त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले आहे. शेत याचा मुलगा झाला. शेत याला मुलगा झाला. त्याचे नाव त्याने अनोश असे ठेवले. त्याचं नाव त्यानं अनोश असं ठेवलं. त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावानं प्रार्थना करू लागले. काईनाला आम्ही पाहतो की शेत, काय लिहिलं तिथं? ती म्हणाली काईनाने हबेलाचा घात केला म्हणून देवाने त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिलं. शेत याचा मुलगा झाला. शेत याला मुलगा झाला. त्याचं नाव त्यानं अनोश असे ठेवलं. त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले.
पहिल्यांदा मी पाहतो की या ठिकाणामध्ये कायनानं हबेलाचा घात केल्यावर हवेला त्यानं दुसरा मुलगा दिला आणि त्याचं नाव त्यानं शेत ठेवलं. दुसरा मुलगा म्हणजे पर्याय काय, हबेलाला पर्याय काय तर बायबल सांगतं शेत. आणि काय सुंदर घटना घडती माहिती का, ज्या वेळेस तुमच्यातला हबेल जे सर्वोत्तम, कान देऊ नाही का, सर्वोत्तम आराधना, सर्वोत्तम समर्पण, अर्पणासंबंधानं मी पाहिलं उत्पत्तीच्या पुस्तकात ते अर्पण होतं. हबेलानं शेतामधलं पुष्ट दिलं आणि आता स्वतः पण तो अर्पण म्हणून त्या ठिकाणात गेलेला आहे. त्याचं रक्त ओरड करत परमेश्वरापर्यंत गेलं आणि या रक्ताची ओरड ऐकून सुद्धा या ठिकाणामध्ये कायनाला देवानं वाचवलं. स्वतःचं अर्पण हबेलानं केलं. आता हबेल ज्या सर्वोत्तम अर्पण जातं, आदामाच्या परिवारातलं सर्वोत्तम अर्पण कोणतं, हबेल. आणि आता देवानं जे सर्वोत्तम अर्पण तुमच्या परिवारातनं जातं तर त्याच्यासाठी पर्यायी सर्वोत्तम अशा प्रकारचा सेथ तो पर्याय तुमच्या जीवनामध्ये येतो. तुमच्या जीवनात जर काही गेलं असेल, प्रभूनं काढून घेतलं असेल, त्याच्याबद्दल कधी वाईट वाटून घेऊ नका. दुसरा पर्याय सर्वोत्तम असा शेत तुम्हाला मिळेल. तुम्ही म्हणाल कसं काय सर्वोत्तम पर्याय, मी म्हणतो सगळ्यात भारी पर्याय तो होता. का, कायनाचं आणि हबेलाचं जी घटना त्या ठिकाणात घडली, हबेलाचा कायनानं घात केला, खून केला आणि मग आराधना बंद, अर्पण बंद. कुठपर्यंत अर्पण बंद झालं, हवेला आदामानं जाणलं, पुन्हा त्या ठिकाणात शेत जन्माला आला, शेत मोठा झाला, शेतला पत्नी मिळाली आणि मग अनोश त्या ठिकाणामध्ये आला आणि अनोश आल्यावर मग प्रार्थना सुरू झाली. म्हणजे मधल्या कालखंडामध्ये सगळं काही थंड शांत आहे, काहीच कोण देव कुणाशी बोलत नाही आणि देवाशी बोलण्यासाठी कोण उत्सुक नाहीये. म्हणून लक्षात घ्या, बायबल सांगतं, आमचा देव आम्हाला सांगतो की देव आमच्या समोर सर्वोत्तम पर्याय ठेवत असतो आणि सर्वोत्तम पर्याय हा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळणारच आहे. पण तोपर्यंत तुम्हाला देवावरती अवलंबून राहावं लागेल. कदाचित हवा दुःखी झाली असेल, माझ्याच मुलानं माझ्या मुलाचा घात केला, त्याच्यासाठी तिने शोक केला, दुःख केलं. पण पवित्र शास्त्र सांगतं देवानं हबेलासाठी सर्वोत्तम पर्याय शेत दिला. अजून एक गोष्ट तुम्हाला जाता जाता सांगतो. खरी प्रार्थना कधी सुरुवात होती माहिती का तुमच्या जीवनामध्ये? आता तर आम्ही पाहिली तर सगळी ईर्ष्या आहे, भांडण आहे, द्वेष आहे, अनितिमान आहे, दुष्टपणा आहे, काहीन दुष्टाचा. म्हणजे आतापर्यंत जर सगळा कालखंड तुम्ही पाहिला तर इथं देवाला पसंत पडणारी एक पण घटना नाहीये. खून केला, द्वेषाच्या अंतःकरणामध्ये आला. अजून एवढं करून परमेश्वराला काहीन उलट पण बोललाय. काय मी माझ्या भावाचा राखणदार आहे का? त्यांनी त्याला विचारलं काय हबेल कुठे आहे? त्यानं परमेश्वराला उलट उत्तर दिलं, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे. म्हणजे देव आणि मानव यांच्यामधलं जे संभाषण तुम्ही बघितलं तर किती चीप संभाषण, किती साधं संभाषण आहे. काय त्या परमेश्वराच्या अंतःकरणाला दुःख झालं असेल. आणि मला असं वाटतं ह्या संभाषणामुळं मधल्या कालखंडामध्ये सगळं गॉसिप, सगळं चर्चा, सगळं एकमेकाशी बोलणं बंद झालं. देव म्हटलं नाही, मला तुमच्याशी बोलायचं आहे. मातीपासून बनवलेला माणूस मलाच उद्धटपणे बोलतो, मलाच प्रत्युत्तर करतो. कसं देवाचं अंतःकरण तुटलं असेल. परंतु आम्ही पाहतो तरी सुद्धा देवानं आपला क्रोध आवरला. कारण त्यानं पहिल्या क्रोधाच्या वेळेस पाहिलं होतं, आदामाला एदेन बागेतनं घालवलं. आता त्याच्या समोर परत पर्याय, परत या मानवाला नष्ट करून घालवू तरी कुठं? शांत बसला. शांत बसून आम्ही पाहतो की त्यानं पुन्हा सुरुवात, एक नवीन प्रारंभ, एक नवीन सुरुवात करण्यासाठी देवानं आपल्या अंतःकरणामध्ये योजना आखायला सुरुवात केली. आणि आम्ही पाहतो की त्यानं हवेला शेत हा पर्याय दिला. खान देऊ नाही का? मधल्या काळामध्ये
जरी तुमची अवस्था अशा स्वरूपाची असेल, तुमच्या परिवारामध्ये याच प्रकारच्या घडामोडी असतील, मंडळीमध्ये अशाच प्रकारच्या घटना असेल, मंडळी शांत असेल, परिवार शांत असेल, तुमचं जीवन शांत असेल, परंतु काळजी करू नका, आता एक सर्वोत्तम पर्याय तुमच्याकडे येणार आहे आणि जो शेतच्या रूपानं तुमच्याकडे येणार आहे. म्हणून जसं देवानं आणि त्या हवेच्या बाबतीमध्ये हवेला पुन्हा एकदा आनंदित केलं, हवा देवावरती अवलंबून राहिली, आदाम देवावरती अवलंबून राहिला. मधल्या काळात फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची, देवावरती अवलंबून राहायचं. तुमचं जे गेलं त्याच्यापेक्षा आता परमेश्वर तुमच्याकडे काय देणार आहे आणि ते तुमच्याकडे आल्याबरोबर त्या दिवसापासून देवाला तुम्ही जसं आम्ही त्या ठिकाणात हवा काय म्हणते, वाचा बरं, हवेचे शब्द किती सुंदर आहेत. आदामाने आपल्या बायकोस पुन्हा जाणिले आणि तिला मुलगा झाला. त्याचे नाव तिने शेत ठेवले. त्याचं नाव शेत ठेवलं. ती म्हणाली पा काय ती म्हणाली, कायनाने हवेलाचा घात केला म्हणून देवानं त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले. देव त्याच्या जागी दुसरं देतो. कोणतीच जागा देव रिकामी ठेवत नाही. जरी एखाद्याचा घात झाला तरी देव ती जागा भरून काढतो. मंडळीमध्ये पण त्या जागा भरून काढतो, तुमच्या आत्मिक जीवनामध्ये पण त्या जागा भरून काढतो. आमचा देव भरपाई देणारा देव आहे. तुमची हानी, तुमचं नुकसान कधीच होऊ देत नाही. पण तेवढाच विश्वासानं तुम्हाला देवावरती अवलंबून राहावं लागतं. कधी कधी कायनाच्या स्वभावामुळे तुमची नोकरी गेली असेल, घात झाला असेल तुमच्या नोकरीमध्ये, पण सर्वोत्तम पर्याय देव तुम्हाला देणारच आहे. द बेस्ट, जे चांगलं ते तुम्हाला देणार आहे. पण चांगलं घेऊन गप्प बसू नका. पण शेत घेतल्यावर काही त्या ठिकाणामध्ये सगळं काही संपलं का? शेत वाढला, शेत बरोबर लग्न झालं आणि शेतला लग्न झाल्यावर वाचा बरं काय काय घडलं तिथं. शेत याला मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी अनोश असे ठेवले. त्याचं नाव त्यांनी अनोश असं ठेवलं. त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावानं प्रार्थना करू लागले. कधी प्रार्थना करू लागले? काईन गेला, हबेल गेला, काईन परागंद झाला, परमेश्वरानं दुसरा पर्याय दिला. सर्वोत्तम पर्याय कोणता? शेतासंबंधानं असं म्हटलं की परमेश्वरानं माझं दुःख विसरायला लावलं. तुमचा देव तुम्हाला दुःख विसरण्यासाठी जे चांगलं ते तुमच्या जीवनामध्ये देत असतो. शेतमुळे हवा दुःख विसरून गेली. तुमच्या जीवनामध्ये हा प्रसंग कधीतरी आलेला असेल. अशा घटना तुमच्या जीवनामध्ये प्रभूनं घडवलेल्या आहेत, परंतु त्यानं बेस्ट पर्याय तुमच्यासाठी दिलेला असेल. जे चांगलं ते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनुभव करत असाल. जी तुमची पहिली नोकरी गेली, परंतु देवानं तुम्हाला चांगली दुसरी नोकरी दिलेली असेल. मग प्रश्न तोच आहे, चांगलं दिल्यावर तुमच्या जीवनामध्ये प्रार्थनेला आरंभ झाला का? तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रार्थनेला सुरुवात केली का? शास्त्र सांगतं शेतला अनोश झाला आणि त्या ठिकाणात त्या लोकांनी प्रार्थनेला प्रारंभ केला. आज तुमच्या जीवनात प्रभूनं अनेक चांगल्या घटना घडवलेल्या आहेत. तुमचं दुःख विसरवण्यासाठी तुम्हाला भाग पाडलेला आहे. तुमचं लेकरू गेलं होतं, दुसरं लेकरू, चांगलं लेकरू तुम्हाला दिलेलं होतं, परंतु तरी सुद्धा तुम्ही प्रार्थनेला मात्र आरंभ केला नाही. सर्वोत्तम पर्याय, सर्वोत्तम गोष्टी तुमच्या जीवनामध्ये असताना सुद्धा तुम्ही प्रार्थनेला आरंभ केला नाही. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत काईन आणि हबेल तो या पुस्तकातनं जात नाही, आदामाच्या चॅप्टर मधनं जात नाही, हबेल तर मृत पावला, पण काईन परागंद झाला. आमच्या जीवनातनं काईन परागंदा व्हायला पाहिजे. काईन परागंदा झाल्याशिवाय शेत तिथं येणार नाही आणि शेत आल्याशिवाय अनोश येणार नाही. काईन ज्यावेळेस त्या ठिकाणातनं दुसरीकडे निघून गेला, त्यानं ठिकाण बदललं आणि परिणाम काय झाला? आता आदाम हवा एकटी पडले आणि देवानं त्यांच्यासाठी शेत दिला. ज्या दिवशी आमच्यातला दुष्टपणा, आमच्यातला राग, आमच्यातला द्वेष, आमच्यातली स्पर्धा, आमच्यातली ईर्ष्या पारागंदा होती, त्यावेळेस आमच्यामध्ये अनोश जन्माला येतो. तोपर्यंत अनोश जन्माला येऊन प्रार्थना चालू होऊ शकत नाही. कान देऊ नये का देवाचे प्रिय लोको, आमच्यातल्या काईनाला, त्या दुष्टतेला आम्हाला बाहेर काढावंच लागणार आहे. जर दुष्टता मंडळीमध्ये राहील, जर दुष्टता परिवारामध्ये राहील, तर अनोश प्रार्थना आरंभ होणार नाही. अनोश येण्यासाठी काईनाला पारागंदा व्हावाच लागेल. आज मी तुम्हाला देवाच्या वचनातनं बोध करत असताना आमच्यातला एक एक दुष्ट स्वभाव आता आम्हाला काढून टाकायचा आहे. काढून टाकायची स्पर्धा, काढून टाकायची ईर्ष्या. चेहरा
कायनाचा चेहरा उतरला, तो स्वभाव काढून टाकायचा. बारीक सारी गोष्टीमध्ये रुसणं फुगणं काढून टाका. बऱ्याच मंडळांमध्ये साध्या साध्या गोष्टींसाठी लोक रुसत फुगत असतात आणि त्यांच्या रुसण्या फुगण्यानं देवाच्या उपस्थितीला त्या ठिकाणामध्ये बाधा येते. काय झालं मधल्या काळामध्ये? हाबेल मेला, काईन रुसला, रुसल्यावर त्यानं उद्धटपणा त्याच्यामध्ये आला आणि आम्ही पाहतो तो परमेश्वराच्या विरोधामध्ये बोलू लागला. लक्षात घ्या, ज्या व्यक्तीमध्ये, ज्या मंडळीमधल्या लोकांमध्ये हा स्वभाव आहे ना, ती मंडळी परमेश्वराच्या उपस्थितीला आपल्या मंडळीमध्ये येण्यासाठी बाधित करत असते. परमेश्वर पुन्हा त्यांच्याशी बोलत नव्हता. परमेश्वराचं बोलणं बंद झालं आणि त्याच्यानंतर मानवाला स्वतःला परमेश्वराशी बोलावं लागलं. येते का लक्षात तुमच्या? याच्या अगोदर देव त्यांच्याशी येऊन बोलत होता. देव त्यांची ख्याली खुशाली विचारत होता, असं लिहिलंय. प्रार्थनेची गरज नव्हती, कारण देव स्वतःच त्यांना दर्शन देऊन त्यांच्याशी बोलत होता. पण आता मात्र परिस्थिती बदलली. देवानं पाहिलं या लोकांची, त्यांना भेटावं इतक्या योग्यतेची हे लोक नाही, तेवढ्या पात्रतेची ते लोक नाहीत. आता लोकांनाच लायक बनून त्यांना माझ्याशी बोलावं लागेल. मी आता त्यांच्याशी बोलणार नाही, त्यांनीच माझ्याशी बोलायला पाहिजे. आणि आज लोक म्हणत आहे, देवा तू आमच्याशी बोल. कसा देव तुमच्याशी बोलेल? का देवानं बोलणं बंद केलं? याही गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधणं गरजेचं आहे. का देवानं बोलणं बंद केलं? का देव शांत झाला? का परमेश्वर आता पहिल्यासारखं बोलत नाही? कधी आतमध्ये जाऊन विचार केला? काही ना सारखा बाबा आमच्यामध्ये आला तर आमची किती मोठी हानी होणार आहे, किती मोठं नुकसान होणार आहे, मंडळीचं किती नुकसान होणार आहे, माझं व्यक्तिगत जीवनामध्ये किती नुकसान होणार आहे. जर काही ना सारखी दुष्टता माझ्यामध्ये असेल. अजून एक मुद्दा तुम्हाला जाता जाता सांगतो. हाबिलाची कृत्य नीतीची कृत्य होती, कायनाची कृत्य त्या दुष्टाची कृत्य होती. आणि तो पापी व्यक्ती किंवा तो देवासमोर आणि अतिशय वाईट प्रकारचा व्यक्ती होता आणि त्याला परागंदा व्हावं लागलं, सगळीकडे फिरावं लागलं. नीट ऐका, दुष्टता जर तुमच्याकडे असेल ना, तर या पृथ्वी तलावर भटकण्याशिवाय तुम्हाला दुसरं काहीच करता येणार नाही. फक्त भटकावं लागेल. नोकरीसाठी भटकावं लागेल, लग्नासाठी भटकावं लागेल, एका ठिकाणातनं दुसऱ्या ठिकाणात जावं लागेल, घरासाठी भटकावं लागेल, शांतीसाठी भटकावं लागेल, कर्जबाजारीपणातनं मुक्त होण्यासाठी भटकावं लागेल. तुम्हाला कुठं सुद्धा शांती मिळणार नाही. एका मंडळीतनं दुसऱ्या मंडळीत भटकावं लागेल, एका मिनिस्ट्रीतनं दुसऱ्या मिनिस्ट्रीमध्ये भटकावं लागेल. का? कारण तुमची कृत्य त्या दुष्टासारख्या कायनासारखी तुमची कृत्य आहे. पण नीतिमानाची कृत्य असेल तर जसं आम्ही पाहतो, काय हाबेल ज्या जागेवरती होता त्या जागेवरच तो मेलेला आहे. अनोश आला आणि आम्ही पाहतो की अनोश आल्याबरोबर त्या ठिकाणामध्ये प्रार्थनेला सुरुवात झाली. शेतच्या आणि शेत पासून अनोशला जन्माला सर्वोत्तम पर्याय ज्यास तुमच्याकडे येतो ना, त्यास तुमच्या जीवनात प्रार्थनेला सुरुवात व्हायलाच पाहिजे. देवानं तुम्हाला सर्वोत्तम ते दिलेलं आहे. चांगली नोकरी, चांगलं आरोग्य, चांगला परिवार, चांगली पत्नी, चांगली मंडळी, चांगली लेकरं, चांगलं आरोग्य, सगळं चांगलं तुमच्याकडे आहे. प्रार्थनेला आरंभ झाला का? आता तुमचं जीवन प्रार्थनाशील आहे का? हवेचं दुःख देवानं पाहिलं आणि तिचं दुःख दूर करण्यासाठी किंवा तिच्या दुःखातनं बाहेर पडण्यासाठी परमेश्वरानं तिच्यासाठी शेत दिला. शेतला अनोश झाला आणि शास्त्र सांगतं जगामध्ये पहिल्यांदा प्रार्थनेला प्रारंभ झाला. अजून एक गोष्ट सांगतो, जोपर्यंत काईन जात नाही तोपर्यंत प्रार्थना आरंभ होऊन शास्त्रामध्ये तिची नोंद केली जाऊ शकत नाही. प्रार्थना तुमच्याकडे आहे पण काईन पण आमच्यामध्ये आहे. प्रार्थना तुमच्याकडे आहे, ईर्ष्या अजूनही तुमच्याकडे आहे. प्रार्थना आहे पण तुमच्यामध्ये खुनशी स्वभाव आहे. प्रार्थना आहे पण दुष्टता मात्र सुटलेली नाही. अजूनही अंतःकरण दुष्टतेनेच भरून गेलेलं आहे. मग कसं त्या प्रार्थनेला आरंभ केल्याचं आणि बोललं जाईल? इथं म्हटलं अनोश आला, शेतला अनोश झाला आणि अनोश झाल्यावर प्रार्थनेला सुरुवात झाली. जोपर्यंत
तोपर्यंत शेत हा पर्याय तुमच्याकडे येत नाही. पर्याय तुमच्याकडे आला पाहिजे. दुःखातनं बाहेर पडण्याचा पर्याय काय असेल? प्रार्थना. ऑप्शन काय? निराशेतनं बाहेर पडण्याचा पर्याय काय? प्रार्थना. ते सर्वोत्तम. दुःख दूर करण्यासाठी व्यसन नाही, दुःख दूर करण्यासाठी मरण नाही, दुःख दूर करण्यासाठी कोणातरी व्यक्तीशी चर्चा करणं नाही, दुःख दूर करण्यासाठी देवाशी बोलणं. प्रार्थना हा पर्याय. म्हणतो मन मोकळं करायचं. कोणाकडे करावं? माणसाकडे केलं तर ते सगळ्या गावभर सांगत फिरतील, देवाकडे केलं तर देव हलकं करून टाकतो, नील करून टाकतो तुमचं दुःख. म्हणून लक्षात घ्या, अनोश झाला आणि प्रार्थनेला, अनोशला शेत झाला आणि मी पाहतो की त्या ठिकाणामध्ये प्रार्थनेला पर्याय झाला, सुरुवात झाली. वाचा ते वचन परत एकदा. आदामाने आपल्या बायकोस पुन्हा जाणलं आणि तिला मुलगा झाला. त्याचे नाव तिने शेत ठेवले. त्याचं नाव तिने शेत ठेवलं. ती म्हणाली कायनाने हबेलाचा घात केला म्हणून देवानं त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले. त्याच्या जागी मला दुसरं अपत्य दिलं. शेत याचा मुलगा झाला. त्याचे नाव त्याने अनोश असे ठेवले. त्याचं नाव त्यानं अनोश ठेवलं. त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावानं प्रार्थना करू लागले. तोपर्यंत जगात प्रार्थना अस्तित्वात नव्हती. परंतु आम्ही पाहतो शेत आणि अनोश या दोन व्यक्तिरेखाभोवती प्रार्थना फिरत आहे. पहिली गोष्ट, सर्वोत्तम पर्याय. हवा काय म्हणती माहिती का? हबेलाच्या जागी परमेश्वरानं मला शेत दिला. सर्वोत्तम पर्याय, या जागेवरच प्रार्थना होणार आहे. तुमच्या जीवनातलं सर्वोत्तम पर्याय, आराधनेचं शिखर तुम्हाला गाठायचं, तिथं तुम्हाला प्रार्थना सादर करता येईल. अशी प्रार्थना, जी प्रार्थना तुमच्या मंडळीत संजीवन आहे, जी प्रार्थना जगातल्या लोकांना बदलून टाकेल. अशी प्रार्थना ज्याची दखल जगातल्या प्रत्येक व्यक्तीनं घेतली पाहिजे. अशी प्रार्थना जी स्वर्गातल्या देवाला तुमचं अवलोकन करण्यासाठी भाग पाडेल. शास्त्र सांगतं, हबेल गेला, काईन परागंद झाला, अनोश जन्माला आला आणि प्रार्थनेला प्रारंभ झाला. आज प्रभू तुमच्याकडनं हीच अपेक्षा करत आहे, तुमच्यातला अनोश तुम्हाला प्रार्थना करण्यासाठी प्रेरित करून तुमचं जीवन देवाबरोबर चालण्यासाठी प्रभू तुमचं सहाय्य करो. आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान देवा, तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो. आज पुन्हा एकदा आमचं समर्पण आम्ही तुला करत आहोत. आमच्यामध्ये कायनासारख्या असंख्य गोष्टी घर करून बसलेल्या आहेत. स्पर्धा, ईर्ष्या, राग. तुला कधी कधी आम्ही जितका आदर द्यायला पाहिजे तेवढं आदर पण देत नाही. आमच्याकडनं तुझा कायनासारखाच अपमान करून टाकलेला आहे. भाल्यासारखे शब्द, त्या शब्दाची धार लावून कित्येक वेळा आम्ही अनेक लोकांना घातक अशा प्रकारच्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामुळं काही हबेलासारखं आम्ही कित्येक लोक मारलेले आहेत, त्यांचं आत्मिक जीवन संपवलेलं आहे, त्यांची सेवा संपली असेल. पण आज पुन्हा एकदा आम्ही तुझ्यासमोर अतिशय नम्र होऊन म्हणत आहोत, आमच्यातला काईन मरू दे. काईन परागंद होत नाही तोपर्यंत शेत जन्माला येत नाही, आणि शेत जन्माला आल्याशिवाय अनोश येत नाही, आणि अनोश आल्याशिवाय खऱ्या प्रार्थना प्रारंभ होऊ शकत नाही. आज ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अंतःकरणाला चुटपुट लागू दे आणि त्यांना समजू दे खरी प्रार्थना कशी सुरुवात होणार आहे, खऱ्या अर्थानं कशी प्रार्थना केली जावी, त्याचं सिक्रेट, त्याचं रहस्य त्यांना समजू दे. आजच्या दिवसापासून त्यांच्या प्रार्थनेमध्ये एक जबरदस्त बदल होऊ दे. कठीण अंतःकरण, खाव घालणारं अंतःकरण आणि प्रार्थना, या दोघं एकत्र कधी चालू शकत नाही. आम्हाला क्षमा कर. संदेशानं लोकांची जीवन बदलू दे, प्रार्थनेच्या पद्धती बदलू दे.
आणि ते तुला बिलगून राहावेत अशी मी प्रार्थना करत आहे. कोणी आजारी असेल, कष्टात असेल, दुःखामध्ये असेल, नोकरीचे प्रश्न असतील, लग्नाचे प्रश्न असतील, लेकरांचे प्रश्न असतील, कर्जबाजारीपणा असेल, या सगळ्यातनं त्यांना सुटका दे प्रभू आणि त्यांच्या जीवनामध्ये तुझी महान आशीर्वाद पाठव. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन.